माझ्या यांनी झाड लावलं. सकाळी पोलिसाची गाडी आमच्या दारात आली, यांना उचललं, गाडीत बसवलं आणि घेऊन गेली. तुम्ही म्हणता काही पण म्हणत ही बाई, झाड लावल्यानं कुठं पोलिसाची गाडी दारात येत असती वय. पण काय सांगू मावशी, हे एवढं हुशार होतं वय, हे त्याच्यापेक्षा हुशार होतं. याने का चिक्कूचं, आंब्याचं, पेरूचं झाड लावलं होतं वय, याने लावलं गांजाचं झाड. आता तुम्हीच मला सांगा, याला नाही का टायर मध्ये उलट घालून हाणलं पाहिजे? सांगा ना, याला नाही का टायर मध्ये उलट घालून हाणलं पाहिजे? काय सांगू मावशी, लग्न झाल्यापासून तेवढे रोज दारू पितोय, रोज मला मारतोय, मारून मारून पाठीची चाळण करून टाकली. आता मी ठरवलं, आता मी करतच नाही. आजच मी माहेरी जाते, गल्लीतल्या 10-12 बाया बोलाविते, 10-12 जणी मिळून बनवितो गट, 10-12 जणी मिळून बनवितो गट आणि मग बघू कसं घेतो दारूचा घोट. दारूच्याचं घोटानं वाटोळं केलं, दारूच्याचं घोटानं वाटोळं केलं आणि 10 एकर शेती एका सालामध्ये गेलं. त्याच पायी मजुरीची वेळ मला आली, आणि लाडाची हेले कहून तानात निघाली. राबून येतात माये 100 हप्त्याला, आणि पगाराच्या दिवशी 1000 येऊ झाला. 4 चौघात मला मागतो या दाम, आणि नाही म्हणता इसकाऊन ठोकतो या धुम. आता तुम्हीच मला सांगा, दारू पिऊन झाले गाव कुणाचं भलं? सांगा ना, दारू पिऊन झाले गाव कुणाचं भलं? रती महारथी देशोधडीला गेलं. म्हणून हात जोडून सांगितलो सज्जन आहोत तुम्हाला, नका व्यसनादी न होऊ असं सांगा या जगाला, सांगाल ना? आवडलं ना? व्यसन कराल ना? व्यसन कराल ना म्हटलं तर हो म्हणत आहे. इथं कसं झालं माहित आहे का? गाढवा पुढं वाचली गीता, कालचा गोंधळ कसा होता असा होता. टेन्शन नका घेऊ, मी काही कोणाला हात वगैरे समोर करायला लावणार नाही, कोण व्यसन करतो बा म्हणून. कारण ज्याची इमानदारी त्याला, हो का नाही? ज्याची इमानदारी त्याला. माझं काय जाते, तुम्ही व्यसन केले ना काही केले तरी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काय नाटून या व्यर्थ, आपुले हे चित्त आपण गय. तुकाराम महाराज म्हणतात, उगाच नटून काय उपयोग, आपण कसे आहोत याला आपलं मन साक्षी आहे ना? बरं, आपण कितीही बाहेरून चांगुलपणाचा आवडला आणि कितीही चांगुलपणाचा देखावा केला तरी आपलं मन आपल्याला सांगते आपण दारू पितोय, खरा करतो, काय व्यसन करतोय म्हणून, हो की नाही? इतरांवर तुम्ही कितीही खोटं बोला, पण आपलं मन आपल्याला साक्षी आहे की आपण काय करतोय ना काय नाही म्हणून. गोडाई मजा कसा का बसली म्हणजे लागत आहे. ए मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे. ए मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे. तेरा और बढ़ेगा नाम, प्यारे करने की से काम. व्यसन को छोड़ दे सारे. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. खाक किया है तन को धन को, आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया रे. लाखों का बिगड़ा ठाट, लाखों का बिगड़ा ठाट, उतर गए जमराजा के घाट. व्यसन को छोड़ दे सारे. जुआ सट्टा चाय और गुट्टा सब है बट्टा भाई. उसके मारे कोई न चुकिया, लाखों देत गवाही रे, लाखों देत गवाही रे. तू समझ बूझ सब छोड़, तू समझ बूझ सब छोड़, हटा दे उस काया का कोड. व्यसन को छोड़ दे सारे. दारूबंदी, व्यसनमुक्तीची चळवळ घरापासून तर गल्लीपर्यंत नेली आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेली ना. त्या महामानवाचं नाव आहे वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे बाबा. यांच्या कार्याचा आढावा घ्या, त्यांचा सन्मान राखा आणि व्यसनापासून लांब राहा.
बरं, कार्यक्रमाची वेळेचं भान ठेवता मी माझ्या भारुडाला इथेच समाप्त करते. जाता जाता एवढं म्हणते, बाय बाय टाटा. पुढल्या वर्षी पण या शिबिरात सहभागी होते असं करते तुम्हाला वादा. एकदा आमच्या एनएसएस विभागाचे प्रमुख प्राध्यापक बलकी सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण इथं कॅम्प घेणं म्हणजे सोपं नाही. एवढ्या मोठ्या मुलांना सांभाळणं हे काही सोपं नाही. एक चांगलं काम करत आहे ते आणि ते त्यांचं कर्तव्य आहे. तरी पण घरदार टाकून इथं राहणं हे एक अवघड गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बरं, बाय बाय, जाते मग मी. धन्यवाद.